नमस्कार, माझं नाव वैभव शिवाजी वाघ. हे माझे काका यांचा पुतण्या, यांचं नाव बबन चबुराव वाघ. आम्ही राहणार सावरगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. यांच्या पायाला जे सेप्टिस झालेलं होतं, शुगर वाढलेली होती, त्याच्यामुळे त्यांना ते जखम लवकर झाली त्यांना. त्याच्यानंतर जे सॅल्युलायटिस होतं, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम झाला, जखम वाढत गेली आतमध्ये. त्याच्यानंतर त्याचं सेप्टिक दुसऱ्या पायाला झालं, जेणेकरून त्याचं इन्फेक्शन तयार झालं त्या गुडघ्यामध्ये. तर आम्ही चाळीसगावला होतो ॲडमिट. त्याच्यानंतर आम्ही तिथे परेशान झालो, पेशंटना खूप त्रास व्हायला लागला. मग आम्ही घरच्यांनी आणि जे काका लोक होते त्यांनी सगळी चर्चा करून हा निर्णय घेतला की आम्ही SJS हॉस्पिटलचा आम्ही ॲड्रेस घेतला. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर आम्हाला ॲडमिट केलं पेशंटला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की गुडघ्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि ते सेल्युलायटिस सांगितलं, तर त्याच्यावरती पण ते ट्रीटमेंट करणार होते. त्याच्यानंतर राजबहादूर सर असतील, त्याच्यानंतर देवरे सर असतील, ठोंबरे मॅडम असतील, यांनी योग्य मार्गदर्शन करून आमचं जे पेशंट आहे ते एकदम पूर्ण म्हणजे 100% क्लिअर करून आम्हाला आज डिस्चार्ज देत आहे. तर त्यांनी एकदम व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करून आम्हाला जे असतील मेडिसिन वगैरे असतील, इथलं तो डॉक्टरांचा स्टाफ असेल किंवा जे बाकीचे कामगार असतील, त्यांनी सगळे आम्हाला पेशंटला आणि आम्हाला पूर्णपणे साथ दिली. त्याने करून आमचं पेशंट लवकर जे 15 दिवसात महिन्यात क्लिअर होणार होतं, ते आज आमचं 8 दिवसात पेशंट क्लिअर झालं. आणि हॉस्पिटल असं आहे जेणेकरून कोणताही आजार असो, इथं जे शस्त्रक्रिया असतील त्या फ्रीमध्ये केल्या जातात. त्याच्यानंतर डॉक्टर जे आहे त्यांच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट करतात, जेणेकरून त्यांच्यात चर्चा केली जाते आणि त्यांच्या सल्ल्यानंच व्यवस्थित केलं जातं. इथे आज आमचं पेशंट 100% क्लिअर झालेलं आहे. याची पुण्य असेल तर SJ हॉस्पिटल कोपरगाव याच्या प्रयत्नानेच आम्ही इथं व्यवस्थित झालेलं आहे आमचं पेशंट. धन्यवाद.